विवरण. शब्द ज्या पक्षाला पडेल त्या पक्षाला महत्व येते. अविद्येच्या पक्षाला पडला तर नसलेले जग पुढे दिसू लागते व त्यालाच खरेपणा येतो. आणि ब्रह्म खरी वस्तू पण खऱ्या वस्तूची कवडी किंमत ठेवीत नाही. म्हणून जगात फक्त शब्दाला श्रेष्ठता आहे, स्पर्श रूप रस गंधाला नाही. शब्द रूप रस गंध हे चार विषय भुलविणारे आहेत व शब्द वर नेणारा खाली पाडणारा आहे. म्हणून परमार्थ करणारालाही शब्दाची सहाय्यता असावी. ज्याला शब्द सहाय्य असेल तो पुरुष कृतार्थ होतो. आणि तो जर अविद्येच्या अंगाला पडला तर खोटे जग खरेपणाने भासवून बद्ध करतो. मग त्रिकाला बाधित सत्य परमात्म्याची तीन कवड्या किंमत ठेवीत नाही असे शब्दात सामर्थ्य आहे. वेद अविद्येशी संबंध ठेवूनच जगला आहे आणि अविद्येला पुढे करूनच विधिनिषेधापासून मोक्षापर्यंत सांगण्याकरता प्रवृत्त झाला आहे असे अध्यास भाष्यात शंकराचार्यांनी म्हटले आहे. इथे थांबूया का बाबा? पुढे जर वेळ मिळाला तर वाचूया पुढचं. महाराजांना विनंती की महाराज आपण बोलावं. हा बोलतो. हो महाराज सांग. ठीक आहे. हा अविद्येच्या अंगी पडे ते नाथिले ऐसे आवडे न लाहिजे ते न कवडे साचा वस्तू. हा अविद्येच्या अंगी पडे ते नाथिले ते आवडे न लाहिजे ते न कवडे साचा वस्तू. माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे. शब्दाचं गुण वर्णन करीत असताना, शक्ती वर्णन करीत असताना शब्दाचे अनेक अँगल मधून अनेक उपयोग जे आहेत आणि अनेक शब्दाचे जे व्यवहार आहेत त्याचं रूपकात्मक असं ज्ञानोबा वर्णन करतात. व्यवहारामध्ये शब्द हा अशी वस्तू आहे की तो ज्या बाजूनं राहील त्या बाजूनच किंमत राहत असते, किंमत होत असते. आणि ज्या बाजूनं शब्द नाही त्या बाजूनं ती किंमतवान जरी वस्तू असली तरी तिला किंमत नसते. कशी नसते हे आपल्याला ज्ञानोबा लक्षात आणून द्यायला लागलेले आहेत. ज्ञानोबा म्हणतात की हा जो शब्द आहे हा शब्द ज्या बाजूने जाईल त्या बाजूला त्या पक्षाला किंमत येते. म्हणजे शब्दाला किंमत आहे किंवा शब्दानं किंमत होते असं ज्ञानोबा आपल्याला सांगतात. किंमत नसणारी, सत्ता नसणारी अविद्या
स्वरूप नसणारी अविद्या, मिथ्या असणारी अविद्या. पण त्या अविद्येच्या बाजूकून जर शब्द झाला, तर शब्दानं तिकडून त्या अविद्येची पाठराखण केली म्हणून, की अविद्येचा प्रचार प्रसार करायला निघला, तर ती अविद्या आणि अविद्यिक पदार्थ नसून बी आहे वाटतात, नसून बी स्पष्ट होतात, नसून बी त्या अविद्या आणि अविद्यिक पदार्थ, माया आणि मायावी पदार्थ, ती व्यष्टी समष्टीतलं बोलणं आहे. अविद्या आणि अविद्यिक, माया आणि माईक. माया आणि विश्वरकृत जगतातले पदार्थ, अविद्या आणि जीवकृत जगतातले पदार्थ, माया आणि विश्वरकृत सृष्टी, अविद्या आणि मनोमय सृष्टी, ईश्वर कृत किंवा ईश्वरमय, ईश सृष्टी आणि मनोमय सृष्टी, हे दोन्ही पदार्थ आहेत, दोन्ही सृष्ट्या आहेत. आणि ह्या मायेला आणि ह्या विद्येला तसं पाहायला गेलं तर वास्तविक स्वरूपात स्वरूपच नाही, सत्ताच नाही. म्हणजे ते नाथिले आहे, नसलेले आहेत. म्हणून अविद्या नसलेली आहे, माया नसलेली आहे. नसून आहे वाटतं हेच मायेचं रूप, आणि नसून झालं वाटतं हेच अविद्या किंवा माया कार्याचं रूप, जगाचं रूप. म्हणूनच ही अघटित घटना करणारी आहे असं तिला म्हटलेलं आहे जगद्गुरु शंकराचार्यानं. अघटित घटना पटीयशी माया. म्हणून हा शब्द अविद्येच्या बाजूला जर राहील, तर अविद्या आणि अविद्यिक पदार्थ नसलेले असताना तळतळ स्पष्ट होतील, तेच आहे वाटतील. नाही नाही, त्यांनाच आहे म्हणतील. जे भ्रमित लोक आहेत, जे पाहणारे आहेत, तर ते त्यांना स्पष्ट होतील, उजागर होतील, आहे अशी वाटतील. नाथिली ऐशी विरुडी, न लाहिजे तीन कवडे साचा वस्तू. आणि सत्य वस्तू जी आहे त्या बाजूला जर शब्द नाही झाला, शब्द एकच आहे, जर शब्द अविद्येकडे गेला तर साचा वस्तूकडे नाही राहिला, आणि साचा वस्तूकडे जर शब्द नाही राहिला तर तीन कवडे सुद्धा किंमत राहत नाही सत्य वस्तूला. म्हणजे सत्य वस्तू बेमोल होते, कवडी मोल होते, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे त्याला काही महत्व राहत नाही, ती नसण्यात जमा होते, निरुपयोगी होते, ठरते. आणि तिला कोणीच विचारलीच नाही जर शब्द नसला तर. आणि ही गोष्ट रूपकात जशी खरी आहे तशी वस्तुस्थितीनं सुद्धा खरी आहे. परमात्मा वस्तू असून नाही जमा झालेली आहे, शब्द प्रमाणाचा पाठिंबा नसल्यामुळं असून नसण्यात जमा झाली. तीन कवडी सुद्धा किंमत नाही राहिली, ज्याच्यावर सर्व व्यष्टी जगत आणि व्यष्टीपिंड
स्थूल सूक्ष्म कार्य या देहाचा उभारा ज्याच्यावर आहे ते नाही जमा झालंय आत्मचैतन्य. 7 वस्तू वेष्टीतली नाहीच जमा झाली आणि वेष्टीच फुलून दिसायली. तिच्याबद्दल कोणी बोला ना, तिच्या प्राप्ती अप्राप्तीचा काही प्रयत्न नाही, तिची चाहूल लागा ना, तिचं कोणी नाव काढी ना त्या आत्मवस्तूच. आत्मा एक वस्तू आहे असं कुठं वाटतंय? जगातल्या सर्व वस्तूला अस्तित्व देतो. उपयोगी निरुपयोगी टाकाऊ घेऊ अशा सर्व वस्तू आहे वाटतात, स्वीकार होतो, पण आत्मवस्तूचा तसा स्वीकार होत नाही, जनसामान्यात नाही. कारण की शब्द अविद्येच्या अंगी पाळलेला आहे. शब्द अविद्येच्या बाजूने आहे, म्हणून आत्मस्वरूपाला किंमत नाही. आणि शब्द जर आत्मवस्तूच्या बाजूने होईल तर मग अनात्म्याला किंमत राहत नसते. म्हणून ज्ञानोबा राय अविद्येला किंमत नाही ना आत्म्याला किंमत आहे, मायेला किंमत नाही आणि ईश्वराला ब्रह्माला किंमत आहे. असं जरी सत वास्तविकता असली, हे जरी रास्त असलं तरी शब्द कोण्या बाजून आहे त्यावरची किंमत अवलंबून आहे. असं ज्ञानोबा राय शब्दानं झालेलं वैचित्र्य, शब्दानं झालेली तफावत, शब्दानं नसलेल्याला आलेली किंमत आणि असलेल्याची गेलेली किंमत, व्यवहारात गेलेली, स्वरूपाने किंमत जात नाही आत्मतत्वाची, पण व्यवहारात किंमत राहत नाही. शब्द जरी या बाजूने असला तर व्यवहार ही किंमत राहत नाही. मग किंमत असून काय उपयोग त्याचा जर व्यवहार नाही झाला तर? किंमत असून किंमत जर नाही ठेवली तर काय उपयोग आहे किमतीला? त्या एखाद्या वडीलधाऱ्याला किंमत असते, पण त्याची घरात किंमत नाही ठेवली तर त्याच्या किमतीला करायचं काय? आणि एखाद्याला किंमत नसते पण त्याला किंमत सर्व द्यायला लागली तर मग किंमत नसून ती वस्तू उचलल्या गेली ना, श्रेष्ठ ठरली ना. घ्या किंमत. जशी सासऱ्याला किंमत असते, पण आजकाल सासऱ्याची किंमत ठेवल्या जात नाही घरात. सुनेला तेवढी किंमत नसते पण तिची किंमत जास्त केल्या जाते किंवा तिच्याकडून त्याची किंमत घातल्या जाते. तर व्यवहारात किंमत वान आहे श्रेष्ठ पुरुष, वृद्ध पुरुष, पण किंमत नाही ठेवल्यावर त्या किमतीला काय अर्थ आहे? किंमतवान असून किंमत नाही ठेवल्यावर त्या किंमतवानाला काय अर्थ आहे? ते वान राहिला नाही त्याचा दिसाना. त्यांनाच घ्या. शेवे येतो ही सेवक आहे, आधी येतो ही नंतर आहे. उपकार आहेत त्याचे, हिच्यावर उपकार आहे सर्वाला, सर्वांचे. म्हणून अनेक प्रकारानं पाहिलं तर श्रेष्ठ कनिष्ठ आहेत, वयानं, सन्मानानं, उपकारानं. पण तरी बी किंमत कोणाची ठेवायला तर कोणाची नाही ठेवली त्याच्यावर अवलंबून व्यवहार कोणा किमतीचा व्हायलाय त्याचा दृष्टांत सांगितला. त्याचप्रमाणे किंवा काही काही जागेवर, मी तरी त्याचं नाव घेतलं सुनेचं, काही काही जागेवर कुत्र्याची किंमत असते आणि वयोवृद्धाची किंमत नसते. कुत्र्याला मांडीवर घेतो, कुत्र्याला बाहेर नेतो फिरायला, लघवीला, संडासला, कुत्र्याला आंघोळ घालतो, कुत्र्याला जेव घालतो आणि वारवडील तसेच तिकडे बसत असतात.
त्रस्त होऊन. म्हणजे किंमत ज्याला नाही त्याची किंमत करायला, ज्याला दरवाजाच्या बाहेर ठेवा त्याला किंमत करायला आत घ्यायला, आणि ज्याला किंमत करावं ज्यांचे उपकार आहेत त्यांना बाहेर काढून द्यायला किंवा त्यांना दुर्लक्षित करायला, म्हणजे किंमतवानाची किंमत नाही. ठीक अभंग, त्याचा एक अभंगच केलेला आहे मला वाटतं जनाबाईचा. जे श्रेष्ठ आहे त्याला कनिष्ठ मानलं, जो सत्यवानशी वाढे त्याचा छळ करायला कलियुगात धुंद झाला तो दरबार. जे चोरटा आहे त्याचा मान वाढीला. ते धुंद दरबारातला व्यवहार आहे, धुंद झालेल्या दरबारातला व्यवहार. तिथं न्यायाधीश धुंद झालेला आहे, जिथं न्यायदेवतेने डोळे झाकलेले, जिथं न्यायदेवतेचा व्यवहार उलटा चाललाय, असा दरबार धुंद झालेला. नशीब हे जिथालचा सर्व न्याय निवाडा नशीब चाललेला आहे, भ्रमात चाललेला आहे. खोट्याची बाजू धरून चाललेला आहे, जाणून बोलून. ते धुंद दरबार. धुंद एक प्रकारची नसते, जशी मद्याची धुंद असते तशी धन दौलतीची धुंद असते, तारुण्याची धुंद असते, सत्तेची धुंद असते. धुंद काही एक प्रकारची का? अनेक प्रकारचा अभिमान येतून त्याची धुंद असते. अनेक प्रकारचा मदोन्मत्त होतो आणि त्याची धुंद असते. शिक्षणाची सुद्धा धुंद असते, बुद्धिमत्तेची सुद्धा धुंद असते, पदप्रतिष्ठेची सुद्धा धुंद असते, आणि त्या धुंदीनं व्यवहार चालतो. तो धुंद दरबार आहे. व्यवहार रास्त चाला, व्यवहार जसा आहे तसा चाला. ज्याचं खरंय त्याचं खरं ठराव, तो गरीब असो, अशिक्षित असो, कोण्या जाती धर्मातला असो, कोण्या बाजूचा असो, त्याचं खरंय त्याचं खरं ठराव, आणि ज्याचं खोटंही त्याचं खोटं ठराव. तो पैशावाला असो, प्रतिष्ठेचा असो, तो नात्यानं जवळचा असो, घरातला असो, त्याचं खोटंही त्याचं खोटं ठराव. खोट्याचं खोटं, खऱ्याचं खरं हा न्याय आहे. आणि खोट्याचं खरं, खऱ्याचं खोटं हा अन्याय आहे. मग धुंद झालेल्या दरबारात असं होत असते, खोट्याचं खरं, खऱ्याचं खोटं. ज्याला सन्मान त्याचा अपमान, ज्याचा अपमान व्हायला अपमानाला लायक त्याचा सन्मान. हा शब्द कोणाच्या बाजूने त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून शब्दांना अशी किंमत जाते, किंमत येते. किमतीवाल्याची किंमत व्यवहारात राहत नाही, आणि किंमत नाही त्याला व्यवहारात किंमत येते. हे शब्दानं ध्यानात घ्या. म्हणून ज्ञानोबा राय म्हणतात, शब्दाचं सामर्थ्य हे, शब्दाचं सामर्थ्य. जसं दिव्याचं सामर्थ्य असतं तसं शब्दाचं सामर्थ्य. कारण आपण अगोदर पाहिले की शब्दाला उजेडी, तसा दिव्याला उजेड असल्यामुळं दिवा बेगडाला किंमत आणतो. ध्यानात घ्या. आणि दिवाला उजेड आहे, दिव्यात सामर्थ्य येते. तर दिवा जर सोन्याच्या बाजून नसला तर सोनं काळोखात दडून जाते. व्यवहारात अमोल किमतीचं सोनं तर नगण्य होते, उजेड त्याच्या बाजून नसला तर. आणि बेगड कवडी किमतीची टाकाऊ वस्तू
चमका कागद, पण उजेड त्याच्या बाजूने असा तो चकाकतो. कोणी विचार हातात घेते आणि पाहते काय, कोणी आकर्षित होते काय काय चमकायले. वास्तविक पाहता बेगडीला चमक नसते. ह्या दिव्या त्या बाजूला झाल्यामुळे दिव्याची चमक बेगडीला येते. बेगडीच्या ठिकाणी प्रतिभा असते. म्हणून बेगडीमुळे किंमत नाही बेगडीला, बेगडीमुळे चमकाना दिव्यामुळे. बेगडीला किंमत आली ती दिव्यामुळं, आणि सोन्याला जी किंमत राहिली नाही, नगण्य झालं ती दिव्यामुळंच. ध्यानात घ्या गोष्टी. त्याचप्रमाणे हा अविद्येच्या अंगी पडे ते नाठिले आहे विरोधी. जर हा अविद्येच्या बाजूने राहील तर नाठिले आहे असं विरोधी आहे असं स्पष्ट होते, आहे असं वाटतंय, नसलेलं आहे वाटतंय. अविद्यिक पदार्थ नाहीत, अविद्या नाही. अविद्या येणे नावे मी विद्यमानची नव्हे, अशी अविद्याच स्वभावे सांगत तसे असं ज्ञानोबा म्हणतात अविद्येबद्दल. अविद्या या शब्दातच अभाव दाखविलेला आहे, माझा अस्तित्व नाही, मी विद्यमान नाही, असा अविद्या शब्दाचा अर्थ आहे. न विद्यते अविद्यते, अविद्यते अविद्या, जी अविद्यमान आहे ती अविद्या. विद्यमान नाही, उपस्थित नाही, हजर नाही, स्वरूप नाही जिला, जी नाही आहे. म्हणून जी होय ना नव्हे असं ज्ञानोबा वर्णन करतात. ती नाही आहे. काय आहे? नाही अशी आहे, शून्य आहे. स्वरूपानं सिद्ध नाही, स्वरूपानं सत्ता नाही, अशी आहे. तिला विद्या म्हणा. तिच्या माग अभाव आहे. आधी अभाव दर्शक असतं. खास खळगा दाखवायले, विवर दाखवायले, पोकळी दाखवायले, अस्तित्व नाही असं दाखवायले. म्हणून विद्यमान नसणारी अविद्या आणि विद्यमान नसणाऱ्या अविद्येचे कार्यरूप पदार्थ जगत. म्हणून अविद्येचे गुण, गुणाचे भूत आणि भूताच्या वस्तू ध्यानात घ्या. ह्या व्यवहारातल्या आपण ज्या उपयोगाला आणतो त्या वस्तू नाहीत, भूताकारात त्या आहेत. भूतांचे आकार आहेत वेगवेगळी. पेन भूताकृती, ग्रंथ भूताकृती. आपण ज्याला पत्नी, पुत्र, पती, मित्र, शत्रू काय म्हणतो त्या भूताकृती. ते नाही तसं. पेन पेन नाही, भूताकृती. भूताचा आकार आहे. पृथ्वी हा तत्वाचा आकार आहे. वेगवेगळे आकार आहेत, विभिन्न कोट्यावर करोडो अब्जावधी आकार असतील, अनंत आकार असते त्या एका भूताची. काय आकाराला सीमा आहे का? वृक्ष भूताकृती, वृक्ष नाही, भूताचा आकार आहे. लाट, बर्फ भूताकृती. बुडबुडा भूताकृती, बुडबुडा नाही. त्याला आपण व्यवहारात सत्य मानून तसं म्हणायला भूताचा आकार आहे तो. ज्योत भूताकृती, सूर्य भूताकृती, सूर्य नाही. 5 भूत आहेत, 5 भूताचे वेगवेगळे आकार आहेत. जशी अग्नीतून स्फुल्लिंग निघाव, ते अग्नीचे आकार आहेत वेगवेगळे झालेली, अग्नी आकार आहेत. म्हणून ज्योत, तारे, सूर्य हे अग्नीचे आकार आहेत. अग्नी या भूताचे आकार आहेत.
आपण जिथे जिथे ज्वाल पाहलो, स्फुल्लिंग पाहलो, ते भूताचा आकार आहे, भूताकृती. म्हणून पृथ्वी, पाणी, अग्नी, वारण, आकाश या भूताकृत्य आहेत. घटाकाश, मठाकाश, जलाकाश, महाकाश या भूताकृत्य आहेत. आपण जे आपल्याला महाकाशच पाहायला भेटत नाही. पृथ्वीच्या वल्यात, पृथ्वीच्या सभोवताली असणार जे काही आकाश आहे त्यालाच आपण महाकाश म्हणतो. महाकाश महा आहे, त्याचं दर्शनच होत नसते. आपण मेघाच्या आतलं, क्षितिजाच्या आतलं, क्षितिजाला धरून असलेला आकाश पाहतो. पृथ्वीच्या टुमटुमत्या आकाराच्या स्वभावात आलं, त्याच्या पलीकडे दिसतच नाही आपल्याला. निळीमा दिसते, निळा दिसतो रंग फक्त. ते निळ्या रंगाचा आभास आहे, त्याच्या पलीकड पार पार आकाशच आकाश आहे, जिथपर्यंत नजर पोहोचत नाही, दुर्बीन पोहोचत नाही, जित जीवदृष्टी किंवा जीवानं केलेले यान वाहन पोहोचत नाही. ब्रह्मांडातलं देखील आकाश महाकाश नाही. ब्रह्मांडाच्या बाहेर जे कोण्याच आकारानं, कोण्याच चार भूतानं लिप्त नाही, चार भूताच्या वलयाच्या पलीकडला आकाश, ते महाकाश आहे. पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा. पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा असणारी ठिकाण, ग्रह तारे जिथं नाहीत, जिथं जग नाही, जिथं विश्व नाही, जिथं ब्रह्मांड नाही, जिथं उपग्रह नाही, ग्रह नाही, जिथं सूर्यकुल नाही, जिथं सूर्यमाला नाही, जिथं आकाशगंगा नाही, जिथं ब्रह्मांड नाही, असा यांचा स्पर्श नसलेलं जे आकाश आहे, यांचं जिथं याचं अस्तित्वच नाही, जे नगण्य आहे, तिथं तिथं खूप दुरी दुरी त्याची परिकल्पना करता येत नाही, ते महाकाश आहे. मग ती बी महाकाश भूताकृतीच आहे. भूताकृती म्हणून भूताकृतीतच व्यवहार होतो. भूताकृतीला भिन्न नाव देऊन व्यवहार होत असतो. हा पेन आहे, तो ग्रंथ आहे, हे घर आहे, ती वाट आहे, हा हात आहे, ती पाय आहे, हा व्यक्ती, हे कुत्र आहे, ते मांजर आहे, हा वृक्ष आहे, ती वेल आहे, हा पुरुष आहे, ती स्त्री. असा जो व्यवहार होतो, व्यवहार सर्व परिकल्पित असतो. भूताकृतीला भूताकृती म्हणून नसतो, व्यक्ती म्हणून असतो, वस्तू म्हणून असतो. त्याच्यावर मोठे आरोप असतील, अनेक आरोप असतील. व्यक्ती असली तर वेगळे आरोप, वस्तू असली तर वेगळे आरोप. वस्तू असली तर तिचं नाव असते, रूप असते, चव असते, गंध असतो. ती कुठे निर्माण झाली, त्याचं ठिकाण असते, कंपनी असते, खूप शिक्के असते त्याला. व्यक्ती असली ती व्यक्तीला तशी शक्य असते. कोण आहे, कोण्या जातीचा आहे, कुठाला आहे, कोण्या धर्माचा आहे, कोण्या देशाचा आहे, पुरुष आहे का स्त्री, काळा आहे का गोरा आहे, हुशार आहे का येडा आहे, शिकलेला आहे का बिगर शिकलेला आहे, गरीब आहे का श्रीमंत आहे, हे खूप शिक्के आहेत. व्यक्तीला शिक्के आहेत, वस्तूला शिक्के आहेत, पॅकिंग आहेत, नाव आहेत, कंपन्या आहेत, जाती आहेत, आणि ह्या सर्व परिकल्पित आहेत. आणि ह्या परिकल्पित शिक्क्यानं व्यवहार चालतो. ह्या परिकल्पित नामनिर्देशानं, ह्या कल्पनेनं व्यवहार चालतो. म्हणून व्यवहार कल्पितच असतो. वास्तविक पाहायला गेल्यावर ती भूताकृती असते. हे सर्व झुगारून द्यावा आणि भूताकृती पहा. भूताकृती पाहू नाही, ह्या भूताकृती आहेत अनेक, हे सर्व भूत आहेत, फक्त 5 भूत आहेत. म्हणून कल्पना टाकून वस्तू पहा, वस्तू टाकून भूत पहा, भूत टाकून गुण पहा, गुण टाकून गुणांचं तिथं साम्य अवस्था आहे 3 गुणाची, अशी अविद्या किंवा माया ती पहा. आणि ते अविद्या किंवा माया टाकून वस्तू तत्व पहा.
हे पाहता, हे पाहणे आहे अशी ग्रा. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, पाहत 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 चाला, पदोपदी निज पदा घे देऊ. आपण वस्तुतच रमलोत कल्पनेत, भूताकृती पाहिली नाही. भूताकृत्या काही न पाहिल्या, भूत पाहिले नाही. भूत बऱ्याच जणांना पाहिले, गुण पाहिले नाही. गुण बऱ्याच जणांना पाहिली, अविद्या माया नाही पाहिली. अविद्या मायापर्यंत बऱ्याच जणांची पोच गेली, पण त्याच्या पलीकड असलेलं आमचा प्रकृती पलीकडील भाव नाही पाहिला. तो देवाचा देव आहे. माझा कृष्ण देखील आहे, कोणीतरी सांगा. ते पाहिला का? पाहिला आनंदाचा आनंदन. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले. म्हणून असं पाहत पाहत गेल्याच आपल्याला लक्षात येतील गोष्टी. म्हणून आपला विषय चालला होता की भूताकृत्य आहेत. भूताकृत्यातच व्यवहार असतो, पण भूताकृती वाटत नाही. का? ते शब्दाचं पॅकिंग वरून शब्दानं दुसरं दाखवलंय, भूत नाही दाखवलं. शब्द दुसरेच आहेत वरून त्याला. कोण्या नावाचा आहे, कोण्या जातीचा आहे, कोण्या गावाचा आहे. शब्दानं भांबवलं, शब्दानं असलेलं. हे पहा ना, कुठं आपण पेनाला पेनच म्हणतो, ती वस्तू काय ते पाहिलं का कधी? त्या मटेरियलला पेन बनलेलं आहे आणि त्यानं आपण बनलेले. बनविणारानं बनविले आपल्याला हे पेन आहे. पेन नाहीच तो, पहा मटेरियल. ते कवापासून पेन आहे ते मटेरियल? पहिल्यापासून पेन आहे का? अनादी आहे का? आद्य आहे का पेन? ह्या त्या मटेरियलला पेन ही कल्पना केव्हापासून लागली, किंवा पेन हे म्हणण्यासारखी आकृती केव्हापासून आली? आणलेली ती जाणून बघू, कळती माहिती. पेन नाही तो, ग्रंथ नाही हा. त्यांना घ्या. बूट नाही तो, त्याला तुम्ही बूट म्हणता, ते बूट, त्याला बूट नामकरण आता आले, त्याला आकार द्यायला तसा. बनिणारानं तसं बनलं त्याला, ना आपण बनलो. मटेरियल पहा, दिलेल्या आकाराची परिकल्पना पाहू नका, मटेरियल पहा. मसाला काय पहा, घटक काय पहा, कंटेनेस पहा. बूट बूट नाही, चप्पल चप्पल नाही, पेन पेन नाही, ग्रंथ ग्रंथ नाही. उल्लंघन झालं पाहिजे, नाही होत उल्लंघन. म्हणून तर नसता भिन्न दुसरे, भिन्न दुसरं नसताना उल्लंघन होत नाही, म्हणून भेद दिसायलाय. म्हणून प्रपंच, म्हणून बुडाले प्रपंचात, म्हणून अनेक दिसायले अनेक नाही. आणि कशामुळे झालंय तर शब्द या बाजूनं पडला, हा मुख्य विषय आपला आता. शब्द या बाजूनं झाल्यामुळं तसं झालंय. तसं प्रपंच नाही, पण शब्द प्रपंचाच्या बाजूने, म्हणून खोटं असून खरं झाले, नसून दिसायले. व्यवहार झाला तसा. आणि परमात्मा खरा आहे, पण शब्द त्या बाजूने नाही. म्हणून शब्द आपल्या बाजूने आला पाहिजे, शिकून गाठ बांधून घ्या. म्हणून शब्दाची साधना करा. शब्दाचं सामर्थ्य आलं पाहिजे आपल्या बाजूने, शब्द सहकारी झाला पाहिजे आपल्याला. शब्द सहकारी होण्यासाठी नामस्मरण आहे, शब्द सहकारी होण्यासाठी मंत्र आहेत, शब्द सहकारी होण्यासाठी शास्त्र आहेत, शब्द सहकारी होण्यासाठी महावाक्य सद्गुरू संत. शब्द बाजूला झाला पाहिजे. अहो सत्य असून सत्य आहोत, पण सत्य सत्य गेलं, सत्य गेले भोळ्यावरील अविद्येची चाली थोडी. अविद्येची का चाली थोडी? शब्द अविद्येच्या बाजूने गेला. हे कोणाला आहे? ज्यांच्याजवळ शब्द आहेत त्यांना नाही. तुकोबरायापाशी शब्द आहेत,
ते म्हणते रज्जू सर्पाकार भासे रे जगडांबार. आपल्याला रज्जू सर्पासारखा आत्मा झालाय, परमात्मा झालाय, आणि जग दोरीसारखं दिसायली. आणि तुकोबा राहायला जग रज्जू सर्पासारखं झाले, परमात्मा दोरीसारखा दिसायलाय. हा फरक आहे, हा फरक आहे. तुकोबा राय, ज्ञानोबा राय म्हणतात सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. आणि आपण कशाला सत्य म्हणतो? ते म्हणते सत्य साच खरे ना विठोबाची बरी. आपल्याला वाटतं का ते? आपल्याला अधिष्ठानापर्यंत शब्दानं नेलं का? अधिष्ठानाचं दर्शन झालं का? अधिष्ठानाला सत्यत्व आलं का? अधिष्ठानाशी एकरूपता होऊन लक्षात आलं का? आणि हे होत असते शब्द सहकार्य भेटला तर. शब्दाचा पाठपुरावा झाला तर. म्हणून शब्दाचाच परमार्थ आहे. शब्दाचा पाठपुरावा भेटला तर. शब्द ऐकू आले पाहिजे. तुका म्हणे कानी ऐकली मात, तरी अवधान ऐकले दिजी. शब्द ऐकू आले पाहिजे. गाता वाता सर्वनी ऐकी जिराया. शब्द ऐका, शब्दाचं मनन, शब्दाच्या अर्थाचं निधिध्यासन आणि शब्दानं ओळख. हे शब्दाचं सहकार्य. म्हणून शब्दाचं सहकार्य मिळालं तर किंमत असणाऱ्या वस्तूची किंमत कळते, सत्ता असणाऱ्या वस्तूची सत्ता कळते. सत्तेला सत्ता येते शब्दानं व्यवहारात. ही गोष्ट ध्यानात घ्या. सत्तेची सत्ता जात नसते, तर सत्तेचा व्यवहार होत नसतो. शब्द सहकारी नसला तर. आणि असत्य सत्य होत नसते, पण असत्याच्या सत्तेचा व्यवहार होतो. जरा लोक स्थिर करून ऐकलं, मन स्थिर करून ऐकलं तर लक्षात येईल हे वाक्य. ब्रह्म सत्य, पण ब्रह्माच्या सत्तेचा व्यवहार होत नसतो शब्द सहकारी नसला तर. आता शब्द सहकारी नसला तर म्हणजे काय, याचा अर्थ सांगतो. शब्द सहकारी नसला तर म्हणजेच आपलं चित्त शुद्ध नसलं, स्थिर नसलं तर. शब्दाच्या सहकार्यानंच चित्त शुद्ध आणि स्थिर होतंय. पूर्वी सुरुवातीला आरंभक. शब्द सहकारी नसला तर याचा अर्थ आहे आपलं चित्त अंतर्मुख नसलं तर. शब्द सहकारी नसला तर याचा अर्थ असा आहे शास्त्र कृपा नसली तर. शब्द सहकार्य नसला तर याचा अर्थ असा आहे ईश्वर कृपा नसली तर. शब्द सहकारी नसला तर याचा अर्थ असा आहे गुरु कृपा नसली तर. शब्द सहकारी नसला त्याचा अर्थ असा आहे की आत्मकृपा नसली तर. ही आत्मकृपा, गुरुकृपा, शास्त्र कृपा, ईश कृपा शब्दच आहेत. शब्दानच येत असते. शब्दाचाच ओघ आहे, शब्दाचाच पूर आहे. शब्दानच होत असते ते. अधिकार शब्दानच येत असतो. अनुग्रह शब्दानच होत असतो. शास्त्रात शब्दच असतात. नामस्मरणानच ईश्वर कृपा होत असते, शब्दानच. म्हणून तुका म्हणे पहा शब्दचे हा देव. साधन शब्दच आहे, देव बी शब्दानच लक्षात येतो. मंत्र शब्दच आहे, वाक्य शब्दच आहे, महावाक्य. म्हणून शब्दाचं बळ भेटावा. शब्दानं अहंकारात येणं हे वेगळं, शब्दानं शब्दज्ञानी होणं, पंडित होणं, लोकात मिळवणं हे वेगळं, आणि शब्दाची कृपा होणं वेगळं.
शब्दज्ञानावर शब्दाची कृपा नसते. शब्दाची कृपा काही वेगळीच असते. महाराजावर शब्दाची कृपा नसते, बडबडे असतो तो. शब्दाची कृपा काही वेगळीच असते. पाठांतर करणाऱ्यावर शब्दाची कृपा नसते, गायन करणाऱ्यावर शब्दाची कृपा नसते, गोड बोलणाऱ्यावर शब्दाची कृपा नसते. शब्दाची कृपा लय वेगळीच असते. त्याला लोक मानायले त्याच्यावर शब्दाची कृपा नसते. शब्दाची कृपा वेगळीच आहे. शब्द आपल्या बाजूने झाला पाहिजे. शब्द आपल्या बाजूने झाल्यावर आपलं आपल्याला लक्षात येते. शब्द आपल्या बाजूने झाल्यावर आपली किंमत आपल्याला कळते असलेली. आणि किंमत ज्याला नाही त्याची किंमत नाही असं लक्षात येतंय आणि तसा उच्चार होतो. जगात मिथ्या आणि ब्रह्म सत्य हा जो उच्चार आहे ना, ध्यानात घ्या जरा. सत्याला सत्ता दिलेली आणि ज्याची सत्ता नाही त्याच्या सत्ता नाही असा उच्चार आहे. जगात मिथ्या आणि ब्रह्म सत्य. ब्रह्म सत्य, जगात मिथ्या, हे दोन शब्द आहेत ना, कोटी मोलाचे, लाख मोलाचे. हे शब्द अनंत मोलाचे शब्द आहेत. रामकृष्ण हरी महाराज. बोला. या लागी मौनेची बोलीचे. मग ही मौनावस्था सुद्धा एक प्रकारची शब्दावस्थाच आहे का, जी तिथपर्यंत वस्तूपर्यंत नेऊन घालते ती? रामकृष्ण. हो, शब्द शब्दच आहेत, न उच्चारलेले शब्द आहेत. उच्चारलेले शब्द, न उच्चारलेले शब्द. उच्चारलेले शब्द दुसऱ्याला ऐकू येत असतात. चिंतिलेले शब्द स्वतःचे विषय असतात. तुका म्हणे आता शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. हो, शब्देची गौरव पूजा करू. शब्दचे आमच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. म्हणून शब्द सत्याला सत्यत्व, सत्याचं सत्यत्व सत्याला देतो. तसा निश्चय होतो, तसा स्वीकार होतो. आणि मिथ्याचं मिथ्यात्व मिथ्याला देतो. म्हणजे न्याय निवाडा होतो, रास्त न्याय निवाडा. आणि मिथ्या सत्य वाटणं, सत्य भयावर जाणं म्हणजे मिथ्या होणं, हा धुंद झाला तो जादारबार. म्हणून हे कशानं झालं तर आपला विषयावर याचा आपल्याला की हे शब्दानं झालं. शब्द कोणाच्या अंगी पडलेला आहे. म्हणून साधू संतांच्या सत्याच्या बाजूने शब्द झाला ते संत, आणि मिथ्याच्या बाजूनं शब्द झाला ते जीव. त्या गोष्ट झाला. सत्याच्या बाजूने शब्द ते गुरु, ते संत, ते आचार्य, ते ऋषी. सत्याच्या बाजूने शब्द आहे आणि मिथ्याच्या बाजूने शब्द ते जीव जंत, ते भ्रांत, ते अज्ञानी, ते जगातली शानी येडी. मिथ्याच्या बाजूने शब्द. म्हणून शब्दानं किंमत येते. शब्दानं किमतीचा व्यवहार होतो, किंमत येत नसते. ही बी या गोष्टी झालं, किमतीचा व्यवहार होतो. शब्द बी फोल आहे. आपण तो पुस्तक पाहिला आपण माग, त्यालाच किंमत नाही तर त्यांना काय किंमत येत. किमतीचा व्यवहार होण्याचं तंत्र आहे त्याच्यात. नसताना व्यवहार होतो किमतीचा, आणि असताना होत नाही शब्द नसला तर. तुम्हाला लक्षात आणून द्यायचं का, एक दृष्टांत घेऊ आपण, की बोलन त्याचा मालिक होतो. बोलणाऱ्याची करडी ऐकतात, फुलग ऐकत, आणि न बोलणाऱ्याची गहू ऐकत नाही, अशी जुनी म्हण आहे पहिली. तो बोलून कोण आज तरी काय चाललेलं आहे, ऍडव्हर्टाईजनं, जाहिरातीनं माल काय लागलेला आहे. आणि काहीची जाहिरात नाही तर ते तसंच राहिले. गावरान तूप, काजू, बदाम,
पिस्ता, अक्रोड, किती वस्तू आहेत. त्याची विक्री इतकी होत नाही, त्या किंमतवान आहे, सत्ववान आहेत बाजारात वस्तू. आणि कुरकुरे, मुरमुरे, बंबई मिठाई, काय काही काय लागले. टाकाऊ पदार्थापासून केलेले शुल्लक गोष्टी, रोग वाढणारे, विकार वाढणारी, तत्व नसलेली, पण काही काय लागलं हे. शब्द बोलबाला झाला, जाहिरात झाली. जाहिरात म्हणजे शब्द आहे, जाहीर प्रकटन केलं त्याच. लाईट झाली, पेपरला आले, टीव्हीला आले, रेडिओला आले, मोबाईल नाही आलं ते ऍडव्हर्टाईज. आणि मग आकर्षित व्हायला लागली. किंमत नसताना किंमत वाटायली आणि ते पदार्थ घर पोहोची आलीत, घरी आणायला लागलीत, इच्छा व्हायला लागल्यात शब्दानं. आणि जे पदार्थ किंमत वाहनेत ते सांधीला पडले. त्या पदार्थाला ग्राहक राहिलं नाही. जे पदार्थ कामाचे आहेत, आरोग्याचे आहेत, शक्तीचे आहेत, बुद्धिवर्धक आहेत, तत्वशीलीत माहीत आहेत, पण ऍड नाही त्याची. कोण ऍडव्हर्टाईज करीन त्याची? त्याला कोणी पाठ राखा नाही राहिला. कलियुग लागलं, सत्य गेले भोळ्यावरी आणि अविद्येची चाली थोरी. म्हणून शब्दानं किंमत येते, नसून किंमत दिसते. येत नसते, दिसत असते, व्यवहार होत असतो किमतीचा, आणि असताना किंमत जाते. काय चांगल्या चांगल्या पॅकिंग मध्ये माल काय लागलाय. आणि काजू बदामावाले, खारी खोबऱ्यावाले, थपड चव्हाळे धुडके आथरून बसले, ग्राहक लागा ना त्यांना. म्हणून कलियुग त्यालाच म्हणा की नीच वस्तूला महत्व येते, नीचाचा व्यापारी श्रेष्ठ श्रीमंत होत असतो, आणि उंच वस्तूची किंमत जात असते, आणि उंच वस्तूचा व्यापारी दरिद्री होत असतो. त्याला या गोष्टी. म्हणून कलियुग त्याचा अर्थ आहे की जिथं नीच वस्तूचे विक्रेते नीच वस्तूला हे करणारे श्रीमंत होत असतात, कारण त्यांना ग्राहक जास्त लागते. असो तो विषय नाही आता आपला. म्हणून सांगायचं तात्पर्य की आता ग्रंथाचं दुकान किती चाललंय, कुठं श्रीमंत होईल तो, किती गिऱ्हाईक लागले, किती नफा होईल त्याला. ध्यानात घ्या. दुधावाला, गावरान तुपावाला, खारी खोबरेवाला कुठं किती विक्रम व्हायला लागला, कोण घ्यायला लागले त्याला? इतकं घेत नाही. आणि रोज विकत येत, घरपोच महाल आहे. नामनिर्देश करणं बरं वाटणार नाही, पण अनेक नाव आहे जे मद्य धुंदवाले, वाईट रोग विकार, खोकला पडसा आणणारे जे पदार्थ आहेत ते किती काय लागले, रोज रोज खायला लागलेत घरोघर. असो, आपला तो विषयच नाही आजचा. म्हणून शब्दानं महत्व येते, ऍडव्हर्टाईज महत्व येते, आकर्षित होत असते. म्हणून सत्य गेले भोळ्यावर, म्हणून हा अविद्येच्या अंगी पिढे ते नाथिले आयशी विरुढी न लाहिजी तीन कवडी साता वस्तू. आणि खऱ्या वस्तूला तीन कवडी सुद्धा किंमत राहत नाही, किंमतहीन होते. असं ह्या शब्दाचं सामर्थ्य. जसं धर्ममूर्ती भीष्माचार्य रणांगणावर पडली होती सरपंजरावर, आणि ते ज्या बाजू कोण पाहत होते, कौरा कोण पाहिलं तर कौरावाला बल येत होत. पांडवाकडे पाहिलं तर पांडव बलशाली होऊन युद्ध करीत होते. पांडव त्या दिवशी जिंकत होते, त्या दिवशी ते हार मानित होते. सरपंजरावर जितके दिवस राहिले ते मागून, तितक्या दिवस जिकडून पाहतील तिकडून त्यांना स्फूर्ती येऊन त्या बाजूची ऐकत नव्हती, आटपत नव्हती पुढच्या बाजूच्या. त्याप्रमाणे शब्द आहे. शब्द ज्या बाजू कोण होईल ती बाजू बळकट होत असते.
म्हणून हा शब्द अविद्येच्या पक्षाला जेव्हा मिळतो तेव्हा खोटे असलेले जग खरे आहे असे सिद्ध करतो. नाही पण तसं करतो, म्हणजे तसा व्यवहार करतो सिद्धीचा. मग कुठं जग खरं थोडंच झाले. बेगड किंमत थोडीच येत असते बेगडाला, पण दिव्याच्या प्रकाशात ते चमचम चमचम चमकत असते आणि कोणी त्याला हाताळीत असते, ही गोष्ट मात्र खरी. ज्याला हात लावू नये, ज्याला हस्त घेऊ नाही, त्याला आकर्षित होऊ नये, त्याला आकर्षित करीत होत असतात. कोणाचा व्हिडिओ चालू झाला, व्हिडिओ बंद करा तो सुभाष. व्हिडिओ बंद करा आणि आवाजही बंद करा. बऱ्याच जणांचे आवाज चालू झालेत. हा, हा बरोबर, धन्यवाद. व्हिडिओ बंद करा, आवाजही कोणाचा तरी चालू आहे. पण हा, आवाज खर जरा खर 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 येतो. परत काय तपासा बरं, कोणाचा आवाज यायला तो बंद झाला आता. झाला का? ठीक आहे. वेळ झाला आपला, पण तरी थोडंफार बोलतो. म्हणून जगाला जशी बेगडाला किंमत येत नसते, पण चमकल्यामुळं हाताळल्या जात असतो तो बेगड. ज्याला हात लावू नाही, जो टाकाऊ कागद आहे तो हातात घेतला जातो, आणि नाही वळखला तर खिशात घेतला जातो, आणि वळखला तर हातात घेऊन टाकल्या जातो. हातात न घेणारी वस्तू हातात घेतल्या जातात ते चमकल्यामुळं. तसंच झालेलं आहे. जे ज्याचं ममत्व, ज्याचं अहमत्व होऊ नाही त्याचं व्हायला लागलेलं आहे. ज्याच्याकडे लक्ष देऊ नाही, ज्याच्या इच्छा होऊ नाही त्याच्या इच्छा व्हायला लागल्यात जगात. ज्याचं ममत्व होऊ नाही त्याचं ममत्व व्हायला लागले, म्हणजे आत टाकलं खिशात टाकलं ती. ज्याचं अहमत्व होऊ नाही त्याचं अहमत्व आलं, म्हणजे खाण्यात चाललं ती बेगड. ध्यानात घ्या, सत्यत्व हे हातात घेणे, ममत्व हे खिशात घालणे, आणि अहमत्व हे खाणे. हातात घेण्याची वस्तू नसलेली हातात घेतली, जग हातात घेतले सत्य म्हणून. जगातले काही पदार्थ खिशात टाकलेत ममत्व माझं म्हणून, आणि जगातले काही पदार्थ मी म्हणायला त्याला अहमत्व म्हणून शरीर. म्हणून जग हातात घेतलंय, सत्यत्वानं हातात घेतलंय, ममत्वानं खिशात टाकलंय, संस्कारात टाकलंय, आणि अहमत्वानं भक्षण केलंय. देह देह मी. देहाला अंगच बनेले. आपला अंगी जीव आहे, अंग आहे. अंगांगी भाव लक्षात आहे ना. जे अंग नाही त्याला अंग म्हणायलाय, जे मी नाही त्याला मी म्हणायलाय. आहेशी तो अंगा अंगी डोळे उघडी. तो अंगानं कोण आहेस पाय, हे अंग तुझं नाही. हे वरचं जे स्थूल अंग आहे ते नाहीस तू, सूक्ष्म अंग आहे ते नाही तू, कारण अंग आहे ते नाही तू, महाकारण अंग आहे ते नाही तू. तुझं अंग तू ओळख. अंग नसण्याला अंग म्हणायला तू. म्हणून का किंमत आली बेगडाला? दिव्याच्या चमकीमुळं. का किंमत आली बाजारातल्या किंमत नसणाऱ्या वस्तूला? तर शब्दामुळं, जाहिरातीमुळं. जाहिरातीमुळे वस्तू घेतल्या. तसं शब्दामुळे जग सत्य वाटायले, शब्दामुळे जगात मम वाटायले, शब्दामुळे जगात अहम वाटायला लागलं जगातल्या वस्तूच्या बद्दल. म्हणून किमतीचा व्यवहार होत असतो, हे लक्षात घ्या. बेगडाला किंमत येत नसते, पण किमतीचा व्यवहार होतो. म्हणून जग खरी आहे असे सिद्ध करतो शब्द, व मग सत्य असलेली वस्तू 3 कवड्यांनाही मिळत नाही. आणि ध्यानात घ्या, किंमत कोण्या बी एकालाच येत असते सापेक्षित वस्तूमध्ये. जर बेगड चमकलं आणि बेगड घेतलं तर सोनं पलीकडलं वाया गेलं.
वाया गेलं. आकारली गाडग्या घडा, पृथ्वी वाया गेली मुळा किंवा अदृश्य झाली मुळा. 2 पाठ आहे. जर घट म्हटलं तर माती वाया गेली. घटाला किंमत आली, माती वाया गेली, मातीची किंमत गेली. हे जसं खरंय तसं प्रकाशात बेगड चमकली आणि बेगड जर हस्तगत केली तर पलीकड त्या अंधारातलं सोनं वाया गेलं. हे पा सोनं आणि बेगड आहे, काय घ्यावा, कशाकडे हात जावा, काय घ्यावा हातात, काय खिशात टाकावा आणि कशाचे अलंकार घालून मिरवावं. हे बेगडच घेतलं, बेगडच खिशात टाकलं आणि बेगडीच अलंकार घेतले आणि केले. तेच त्या बेगडाचाच छला केला, त्या बेगडाचीच नथ केली आणि मिरवायला लागली. अरे बेगड घेऊ नाही, बेगड खिशात टाकू नाही आणि बेगडाचे अलंकार घेऊन मिळवू नाही. पण बेगड चमकली, चमकली म्हणून घेतली. चमक बेगड बेगडीमुळे चमकली का दिव्यामुळे? दिव्यामुळे. म्हणून दिवा बेगडाच्या बाजूने झाला तर बेगडीला किंमत नसलेली किंमत तिचा व्यवहार झाला, किंमत नसताना किंमतीचा व्यवहार झाला. तसं जगात किंमतीचा व्यवहार झाला, जगाला सत्यत्वाचा व्यवहार झाला या शब्दामुळे. जग सत्य असलेली वस्तू म्हणून आणि जी खरी वस्तू आहे तिला 3 कवडी सुद्धा किंमत राहिली नाही. सोनं केवढ्यात आहे, पण पायाखाली तोडायला गेला अंधारात आणि बेगड उचलून घेतली खिशात. हा जो व्यवहार झाला असा, तर तो सूर्याचा त्या दिव्याचा उजेड बेगडाच्या बाजूने असल्यामुळं त्याप्रमाणेच हा जीवदशेतला व्यवहार झालेला आहे की शब्द ह्या अनात्म वस्तूकडून, शब्द ह्या जड वस्तूकडून, शब्द ह्या मायावी विकारवान वस्तूकडून, कार्यरूप किंवा कारणरूप ह्या प्रपंचातल्या वस्तूकडून शब्द असल्यामुळं आत्मवस्तूला किंमत राहिली नाही, किंमतीचा व्यवहार व्हायना, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून विवरणामध्ये गुरुजी म्हणतात, एक पॅरेग्राफ वाचतो, शब्द ज्या पक्षाला पडेल त्या पक्षाला महत्व येते. अविद्येच्या पक्षाला पडला तर नसलेले जग पुढे दिसू लागते व त्यालाच खरीपणा येतो. ज्या पक्षाला शब्द पडल त्या पक्षाला महत्व येते. त्या बाजूला, पक्षी म्हणजे बाजू, त्या बाजूकडून असा आपण आतापर्यंत अर्थ पाहिला. तोच अर्थ गुरुजी सविस्तर सांगाय. अविद्येच्या पक्षाला पडला तर नसलेली जग दिसू लागते. अविद्येच्या पक्षाकडून, अविद्येच्या बाजूकडून जर शब्द राहिला, शब्दाचं बळ सामर्थ्य राहिलं तर नसलेले जग दिसतंय, खरं वाटतंय, त्याच्यात ममता होते, अहंता होते, गुंतून पडतो व त्यालाच खरेपणा येतो. आणि ब्रह्म खरी वस्तू पण खऱ्या वस्तूची कवडी किंमत ठेवीत नाही. म्हणून ब्रह्म खरी वस्तू, देव खरी वस्तू आहे, पण खरी वस्तू सत्य वाटत नाही. म्हणून खरी वस्तू माझी वाटत नाही. जसं तुकोबार आहे, देवाला माझं म्हणतात, देवाला खरं म्हणतात. सत्य तू, सत्य तू, सत्य तू. विठ्ठला हा खरेपणा आहे. देव माझा, मी देवाचा, ही ममता आहे देवावरली. देव सत्य ही सत्यता आहे आणि मी तो वासुदेव तत्वाचा, हा हे देवाला स्वीकारणे आत्मत्वानं. देव आत्मत्वानं ओळख नाही. म्हणून देव सत्यत्वानं ओळखा, देव ममत्वानं ओळखा आणि देव अहमत्वानं, आत्मत्वानं ओळखा. हे म्हणून जसं आपण सत्यत्व, ममत्व आणि अहमत्व इकडे दिले, तसं सत्यत्व, ममत्व आणि अहमत्व इकडे द्या. हे शब्दानं फिराफिरी होत असते. म्हणून देव सत्य आहे, देव माझा आहे आणि देव मी. देव सत्य, ब्रह्म सत्य, ते जगत मिथ्या झालं. मग देव माझा आहे तर मग आपली कोणीच नव्हती आधी मानलेली.
निश्चय चित्ती दृढ झाला, बैसता संतांची संगती, कळू आली कमलापती. काय कळू आले की माझं कोण आहे कळालं, देव माझा आहे, देव माझा, माझा माझा मी देवाचा. आणि मग हे माझे कोणीच नाही, बाकीचे आधीचे माझे म्हणले ते कोणीच नाही. ब्रह्म सत्य आहे तर मग बाकी काहीच सत्य नाही. देव माझा आहे तर बाकी काहीच माझं नाही. आणि देव मी हे तर मग आतापर्यंत ज्या ज्या पदार्थाला, ज्या देहातल्या विष्टीतल्या पदार्थाला जे मी म्हणत होतो ते मी नाही, मी ते मी. हेच आत्मा आत्म्याच्या ठाई देखीचा देहीचा धर्म दे. बाबा, बोल. हम्म. तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण शब्दाचे गौरव कामा नाही. हो हो. काय ते शब्दाचे गौरव कामा नाही. तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव, शब्दाचे गौरव कामा नाही. तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव, शब्दाचे गौरव कामा नाही. बरोबर आहे. म्हणून सांगायचं तात्पर्य की ब्रह्म खरी वस्तू आहे, पण खऱ्या वस्तूची केवढी किंमत होत नाही. तिला ब्रह्म सत्य म्हणून ओळखल्याचा ओळखीत नाही कोणी. ब्रह्म फक्त शब्द राहतो पुस्तकातला, पण त्याला सत्यत्वानं कोणी पाहत नाही, त्याला ममत्वानं कोणी पाहत नाही, किंवा त्याला अहमत्वानं कोणी पाहत नाही. म्हणून ब्रह्म सत्य ही एका बाजूची ओळख आहे, एका लक्षणाची ओळख आहे. ब्रह्म माझ हे पहा, सत्य माझ आणि अहम. आत्मत्वानं ते अहम आहे, ईश्वरत्वानं ते माझ आहे, आणि ब्रह्मत्वानं ते सत्य आहे. आत्मा, ईश्वर आणि ब्रह्म तीन कळाली पाहिजे. ब्रह्मत्वानं ते सत आहे, ईश्वरत्वानं ते मम आहे, म्हणून भक्ती आहे त्याची माझे म्हणून, आणि आत्मत्वानं ते अहम आहे. म्हणून जयाचे अहम विश्रमे आत्मतत्वी. हा देहाम जाऊन आत्मा अहम व्हावा, आणि ह्या प्रपंचातल्या वस्तूचं ममत्व जाऊन ईश्वराचं ममत्व व्हावं. ईश्वर सृष्टीचं ममत्व जाऊन ईशचं ममत्व व्हावं. आणि देह अभ्यस्त पदार्थाचं अहमत्व जाऊन आत्म्याच्या ठिकाणी अहम विश्राम व्हावं. आणि जगत पदार्थाचं किंवा अहम आणि ममच्या अर्थाच्या असणाऱ्या वस्तू आहेत त्याचं सर्वात सत्यत्व जाऊन ब्रह्म सत्यत्व लक्षात ठेवा. ब्रह्म सत्य म्हणून असंही शब्दानं होत असते. आणि ब्रह्म खरी वस्तू, पण खऱ्या वस्तूची केवढी किंमत ठेवीत नाही. म्हणून जगात फक्त शब्दाला श्रेष्ठता आहे, म्हणून शब्दाला ताकद आहे, शब्दाचं सामर्थ्य आहे, शब्दाचं चलतंय जगात, शब्दानं व्यवहार होतो जगात सत्यामित्याचा, असं माऊली आपल्याला सांगतात. म्हणून जगात फक्त शब्दाला श्रेष्ठता आहे, स्पर्श रूप रस गंधाला नाही. स्पर्श रूप रस गंध हे चार बाकीचे राहिलेले जे गुण आहेत, किंवा चार बाकीचे राहिलेले विषय, शब्द एक विषय आणि पुन्हा हे चार विषय, तर यांना इतकं महत्व नाही. शब्दानं लय चलती शब्दाची, असं ज्ञानोबा सांगतात. स्पर्श रूप रस गंध हे चार विषय भुलिणारी, ही फक्त चार विषय भुलीती, आकर्षित करतील. व शब्द वर नेणारा खाली पाडणारा आहे, म्हणून परमार्थ करणाऱ्याला शब्दाची सहाय्यता असावी. परमार्थ करणाऱ्याला शब्दाची सहाय्यता असावी. ज्याला शब्द सहाय्य असेल तो पुरुष कृतार्थ होतो, आणि तो जर अविद्येच्या अंगाला पडला तर खोटे जग खरीपणाने भासवून बद्ध करतो, व मग त्रिकाला बाधित सत्य परमात्म्याची तीन कवड्या किंमत ठेवीत नाही, असं शब्दाचं सामर्थ्य आहे. म्हणून हे विषय आपण पाहिलेलाच आहे. म्हणून लक्षात घ्यायचं आपल्याला की शब्दाची आपल्याला साधना घडाव, शब्द आपल्या बाजूने, शब्दाचं सामर्थ्य आपला स्वभाव, शब्द म्हणून शब्द साधना, शब्द शक्ती, शब्द लक्षणा, शब्दाचे मंत्र, शब्दाचं शास्त्र, शब्दाचं भजन, शब्दाचं नामस्मरण, शब्दाचं अनुसंधान,
असं आपल्याला या साधना, शब्द साधना आपल्याकडून व्हावा. शब्दोपजीवी आपण असावा, शब्दावर जागावं, शब्दासाठी जागावं, शब्दाचा साधन म्हणून उपयोग करावा आणि शब्द साधन हातात यावा. शब्द साधन हातात आलं त्याच्या सर्वच हातात आलं म्हणून शब्दाचं बल आहे. म्हणून शब्दाची एक शक्ती आहे, मोठी मोठी शक्ती, महाशक्ती आहे शब्द. म्हणून ती शब्द ज्याच्या हातात येईल ध्यानात या शब्दाची कृपा ज्याला होईल, शब्दाच्या पोटात शिरून शब्दाचा अर्थ पाहून शब्दाच्या अर्थरूपता ज्याला करता येईल तर त्याच्या अंगी शब्द पारडा. म्हणून हा जयाच्या अंगी पडी, हा अविद्येच्या अंगी पारडा. तर असं होतंय, तर हा विद्येच्या अंगी पारड्यावर मग कसं होईल, मग उलट होईल. अविद्येच्या अंगी पारडा तर नाथेली आयशी विरुढी अन्न लाही जे 3 कवडे 7चा वस्तू. आणि विद्येच्या जर अंगी पाडला, आपल्या बाजूने जर शब्द झाला, विद्येच्या बाजूने जर झाला, शब्द विद्या होऊन जर आपल्याकडे आला, शारदा होऊन आपल्याकडे आला, सरस्वती होऊन आपल्याकडे आला, मंत्र होऊन आपल्याकडे आला, वाक्य होऊन आपल्याकडे आला, आणि तो जर आपल्याशी एकरूप झाला, शब्दाची साधना जर घडली तर काय होईल, तर हा विद्येच्या अंगी पडे तर आथिले अशी आयशी आवडी, असलेली वस्तू आहे असा व्यवहार होईल. आणि मग न लाहिजे, मग 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 काय होईल, तर किंमत येईल खऱ्याला, किंमतवानाला किंमत येईल. हीच ब्रह्मज्ञानाची भूमिका आहे अशा प्रकारानं. म्हणून ब्रह्मज्ञान शब्दाची अवकृपा आहे आणि ब्रह्मज्ञान ही शब्दाची कृपा आहे, म्हणजे गुरुची कृपा आहे, शास्त्राची कृपा आहे, आत्मकृपा आहे. म्हणून अशा रीतीनं शब्दामध्ये ताकद आहे, शब्दाची शक्ती या वहीतून आपल्याला गुरुजीनं किंबहुना ज्ञानोबरायानं स्पष्ट केलेले आहे. पुढचा विषय उद्या पाहू, वेळ झालेला आहे. हो हो भारत साहेब. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. श्री रंग